नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लावण्य या अर्णवला बोलते, अर्णव आता जे माझं आहे ते सर्व तुझंच आहे आणि आता आपलं एंगेजमेंट झाल्यानंतर आपण लग्नासाठी कोण जास्त वेळ थांबणार नाही. मी तर खूप एक्सायटेड झाले आहे. तेव्हा अर्णव बोलतो, परंतु मी नाही. हे बघ लावण्य, आपलं लग्न फक्त ठरलेलं आहे, झालेलं नाही. आणि तेव्हा लावण्याची देखील बोलती बंद होते. त्यानंतर आपण पाहतो वल्लरी ही लावण्याला बोलते, लावण्य आजी अडून बसले आहेत की आता जोपर्यंत तुझे आई बाबा येत नाहीत तोपर्यंत आपल्याला एंगेजमेंट करायची नाही. तेव्हा लावण्य बोलते, परंतु हे येऊ शकणार नाहीत कारण ते खूप बिझी आहेत. तेव्हा राकेश त्या ठिकाणी येतो. राकेश बोलतो, आई बाबा जरी नसले तरी मामा मामी काका यापैकी कोणी जरी असेल तरी तुझी एंगेजमेंट होऊ शकेल असे मी आजीला सांगतो. त्यानंतर आजी अर्णवला सर्वांच्या समोर बोलते, अर्णव तू आता माझ्यावर पुढील सर्व निर्णय सोडले आहेत ना. मग मी आणखीन एक निर्णय घेतलेला आहे. 2 दिवसानंतर गुरुजींनी आपल्याला साखरपुड्याचा शुभ मुहूर्त सांगितला आहे. आणि तेव्हा अर्णव देखील अवाक झालेला असतो. तर तिकडे आपण पाहतो ईश्वरीच्या आईचा ईश्वरीला फोन येतो आणि ईश्वरीची आई तिला सांगते की गुरुजींनी मला भेटायला बोलवलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की 2 दिवसानंतर साखरपुड्याचा मुहूर्त सांगितलेला आहे. आणि तेव्हा ईश्वरी देखील अतिशय अवाक होते आणि ती विचारते, फक्त 2 दिवसानंतर? आता पुढे येणाऱ्या भागामध्ये 2 दिवसांनी लावण्य अर्णव त्यांच्या बरोबरच राकेश आणि ईश्वरीचा साखरपुडा होणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.